भार आहे ना तो भार कमी करण्यात आला. म्हणजे विद्यार्थ्यांना आता आपलं शहर सोडून म्हणजे परभणी असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल या भागातल्या विद्यार्थ्यांना पुण्यात असेल, मुंबईत असेल येऊन शिक्षण घ्यावं लागतं. त्या ठिकाणी आल्यानंतर सुरक्षेचा मोठा मुद्दा उपस्थित होतो. एक्झॅक्टली मी आता त्यांना तेच बोलले की एका मेट्रोपॉलिटिशियन सिटीज मध्ये म्हणजे एक पुणे मुंबई असेल किंवा दिल्ली असेल इथंच ते सगळे हब बनत चाललेत युपीएससीचे. ह्यात जर ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटल्या असत्या तिकडे आमच्या गावाकडे तर आम्हाला इकडे येण्याची गरज नसती पडली. मी स्वतः परभणीची आहे, मराठवाड्यातली आहे, तर मला पण इथे येऊन म्हणजे आता एक माझं असं झालं की डिग्री घेऊन झालेली आहे पण आता आम्हाला पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीये. आम्हाला पण पुन्हा प्रिपरेशन करा गव्हर्नमेंट एक्झामची. राज्य सरकारची एक योजना हा. आहे लेक लाडकी. हा. त्या योजनेतून महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक मदत मिळली जाते. त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मदत मिळाली जाते पण आर्थिक मदत तुम्हाला कितपर्यंत योग्य मिळणार आणि कुठपर्यंत मिळणार आहे, कितपर्यंत किती पॉसिबल याबद्दल तुम्हाला माहितीच नाही अजून. या योजनेबद्दल माहिती नाही. आहे थोडंफार माहिती पण एवढं आर्थिक मदत घेऊन पण तुम्हाला किती मिळणार आहे ना. आर्थिक मदत पैसे घेऊन थोडी ना प्रश्न सॉल्व्ह होतात. खरं तर सध्या राहुल गांधी आज पुण्यामध्ये येत आहेत. काय एकंदरीत वातावरण बघून काय वाटतं? म्हणजे चांगलं आहे, ऍटलीस्ट कोणीतरी ऐकतंय आमचं म्हणणं. बाकी वर जे बसतात त्यांना तर आमचं बोलणं ऐकण्याची पण कोणी ऐकलं नाही, कोणी ऐकलं. कोणी ऐकायलाच तयार नाही. आम्ही एवढे प्रोटेस्ट केले तर प्रोटेस्ट मध्ये पण आले नाही ते कोणी. आम्हाला ऍटलीस्ट विचारलं नाही तुमचं म्हणणं काय आहे. आता येऊन हे तरी विचारतायत आम्हाला. एकंदरीत मला असं म्हणायचं की भाजप सरकार जेनजींकडे पूर्ण दुर्लक्ष करतंय. म्हणजे काइंड ऑफ तसंच आहे कारण की किती दिवस होतो आम्ही प्रोटेस्ट मध्ये येऊन कोणी एक जण कोणी विचारलं नाही की तुमच्या मागण्या काय आहेत, तुम्हाला काय वाटतंय काय नाही. हे येऊन विचारतायत तरी त्यांना वेळ तरी आहे विचारायला. जेनजींकडे लक्ष देणार आता कोण वाटतं तुम्हाला? जनजींकडे आता आहेत दिसतायत तर खरी राहुल गांधी. अजून सीजेपीचे पण आहेत जे करत आहेत अभिजित तिप्पे. बदल होऊ शकतो येत्या काही निवडणुकांमध्ये? हा होऊ शकतो. राहुल गांधींकडून काय अपेक्षा घेऊन आल्या? नेमक्या काय अपेक्षा त्यांच्याकडून? जेनजींना त्यांच्याकडून काय अपेक्षा? वर जे कोणी तुम्ही निवडतायत ते एज्युकेटेड असले पाहिजे लोक. एक कोणीतरी आहे पुढारी म्हणून ऍटलीस्ट थोडा तरी क्रायटेरिया ठेवा त्यांच्या पण एज्युकेशनचा. एक आहेत म्हणून ज्यांना आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून देतो तर तुम्हाला आम्ही लोकशाही डेमोक्रेसी मधून निवडून देतो. तुम्हाला आम्ही राजा निवडून देत नाहीये. आम्ही एक आमचा रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतो ज्यांनी आमचं पण थोडंफार ऐकलं पाहिजे. आमच्या पण थोडेफार जास्त खूप मोठा बदल आहे थोडाफार तरी चालू होतं चालू. म्हणजे तुम्हाला सरळ असं म्हणायचं की 2029च्या निवडणुकांमध्ये देशात बदल होऊ शकतो, काँग्रेसचं सरकार येऊ शकतं. हा पण जे लोकांचं आहे होऊ शकतं. काय बदल म्हणजे लोकशाही आहे शेवटी. होऊ शकतं कधी काय झालं पाहिजे बदल असं वाटतं तुम्हाला? हो व्हायला पाहिजे बदल. का नाही व्हायला पाहिजे?